नमस्कार, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर। कसे आहात सगळे? चांगले ना? मी पण चांगलीच आहे। तर हा व्हिडिओ आहे हळदीच्या दिवशीचा, म्हणजे एका दिवशी म्हणजे हळद पण होती आणि त्याच दिवशी आम्ही मेहंदीचा पण कार्यक्रम केला होता, म्हणजे मेहंदी पण लावली होती नवरीला आणि त्याचे फोटो पण खूप मोठे शूट करून ठेवलेले आहेत। तर इथे ना ही माझी बहिणीची मुलगी आहे ना, खूप छान डान्स तर इथं आहे ना, ही माझ्या बहिणीची मुलगी आहे आणि तिकडची आहे ना माझ्या भाऊची मुलगी आहे। तर इथे छानपैकी डान्स करून राहिल्या आहेत दोघ्या बहिणी पण। आणि त्याच्यानंतर आहे ना खूपच सुंदर डान्स केला दोन्ही लेकरांनी, पण यांचा पूर्ण फुल व्हिडिओ घ्यायचा होता मला, पण त्याच्यामध्ये गाणं चालत नाही, त्याच्यामुळे मी गाणं टाकलं नाही आहे, थोडं गाणं कट करून घेतलेलं आहे। तर खूपच सुंदर डान्स केला लेकरांनी, थोडा व्हिडिओ घेतलेला आहे। आणि त्याच्यानंतर आहे ना एकाच व्हिडिओमध्ये मी आता सगळं काही म्हणजे जे शूट घेतलेलं आहे, तर तुम्ही हा व्हिडिओ जरूर पहा। तर याच्यामध्ये आहे ना मी पूर्ण गाणं घेऊ शकत नाही, कारण त्याला ते कॉपीराइट येऊ शकते त्याच्यामुळं। तर आता इथे आहे ना हे मेहंदीचं म्हणजे आता कसं बांगड्या भरण्याचा कार्यक्रम आहे सुरू, त्याच्यामुळं नवरींचे जे बांगड्या आणलेले आहेत ना चुडा, ते थोडंसं शूट घेतलेलं आहे मी। तर इथे छानपैकी सुंदर डेकोरेशन केलेलं आहे, कारण इथे फोटो काढणे पण सुरू होते, म्हणजे व्हिडिओ शूट करणं सुरू होतं कॅसेटमध्ये, त्याच्यामुळं। तर हॅलो नमस्कार, स्वागत आहे आमच्या चॅनलवर। सो आज आहे माझ्या मावशीचे बांगडे भरण्याची सभा आणि आज ही माझ्या बहिणीची मुलगी आहे, थोडासा ब्लॉग तिनं काढलेला आहे। तर आता इथे आहे ना बांगडे भरण्याचा कार्यक्रम सुरू आहे, त्याच्यामुळे इथे बायांना सगळ्यांना बोलून घेतलेलं आहे, आमच्या गावातल्या सगळ्यांना। आणि त्याच्यानंतर ती इथे बोलत होती ना, त्याच्यामुळे मी स्किप केले बोलणं माझं। तर ती खूपच हुशार आहे आणि खूप इंटेलिजंट आहे, तिला म्हटलं मी ब्लॉग काढ, तर आता इथे आम्ही बसलेला आहे सगळ्याजणी। तर नवरींचं बांगड्या भरणं झालेले आहेत। आणि त्याच्यानंतर इथे आहे ना ही माझी आई आहे आणि ती माझी मोठी मुलगी आहे, बघितलेलं असेलच, माझी आजी आहे सोन्यासारखी। तर आता इथे कसं आहे आता म्हणजे आता मेहंदीचा कार्यक्रम सुरू होणार आहे ना थोड्या वेळानं, त्याच्यामुळं इथे फोटोशूट करणं सुरू आहेत। आणि तिकडून माझे काका आणि काकू आहेत, म्हणजे नवरींची आई आणि वडील। त्याच्यानंतर सगळ्या बायांना जे आहेत ना त्यांना बांगड्या भरणं सुरू आहेत, घरातल्या मंडळींना बांगड्या भरणं सुरू आहेत, बायांना सगळ्यांना। आणि त्याच्यानंतर आहे ना मी नवरीचं मेहंदीचं झाल्यानंतर म्हणजे जे फोटोशूट काढल्यानंतर लगेच कोणतं हळदी सेरेमनी सुरू झालेली आहे, त्याच्यामुळं तर इथे हळद लावत आहे नवरींला। ती माझी मोठी ताई आहे सगळ्यात। हे माझी आत्या आणि मामा, आम्ही सगळेजण इथं जमलेला होता मेहंदीचा कार्यक्रम झाल्यानंतर हळदीचा कार्यक्रम सुरू आहे ना। हे माझा मोठा काकाचा मुलगा आहे, ती माझी आजी आहे, त्याच्यामुळे तुम्हाला लवकर दाखवणार आहे। आणि माझी आजी सुट्टी आहे। आणि त्याच्यानंतर ना हा माझा मोठा भाऊ आहे, म्हणजे माझ्यापेक्षा मोठा भाऊ। आणि त्याच्यानंतर मी इथे आलेली आहे हळद लावायला। तर ती माझी मैत्रीण आहे, ती म्हणत होती माझ्यासोबत हळद लावू आपण नवरींना, त्याच्यामुळं। तर ही लहानपणीची माझी मैत्रीण आहे। आणि तर चला मग त्याच्यानंतर आहे ना मग इथे बायांनी सगळ्यांनी हळद लावलेलं आहे नवरींना, आणि सगळ्यांनी मग ती हळद पण खेळलेली आहे। खूप संध्याकाळ झाली होती, म्हणजे रात्रच झाली होती म्हणायची, आणि सगळ्यांनी ती हळद पण खेळलेली आहे। खूप गोंधळ पण झालेला होता, पण गर्दी खूप होती हळद लावायसाठी। आणि त्याच्यानंतर मी नंतर हळदीचे फोटो काढलेले आहेत, काहींनी डान्स पण केलेला आहे मुलींनी ते, आणि या दिवशी पण खूप एन्जॉयमेंट केली, खूप डान्स केला। तर आता एकाच व्हिडिओमध्ये त्याच्यानंतर सगळं झाल्यानंतर मग अहिल्यानंतरचा ब्लॉग चालला आहे कपड्यांचा। तर आता हा व्हिडिओ आहे ना दुसऱ्या दिवशीचा आहे, ज्या दिवशी लग्न होतं का नाही, तर त्या दिवसचा व्हिडिओ आहे हा। तर इथे आता ते आमच्या याच्यामध्ये वर काढत असतात प्रत्येक जी जोडी असते ना त्यांना। तर इथे सगळेजण इथे बसलेले आहेत, माझे आत्या, माझे मामा, मोठे बाबा, मोठी आई, हे जे नवरींचे मामा आणि मामी आहेत, नंतर नवरीन आहे, तिचे आई वडील आहे, जे समोरचे आहेत ना हे दाजी आहेत माझे, ती बहीण आहे, आणि हा मोठे काकांचा मुलगा आहे, ते मोठे बाबा, मोठी आई आहे। आणि त्याच्यानंतर ते जे आहेत माझे आत्या आणि मामा आहेत, ती नवरींची मनवी मावशी आहे ही, आणि ही माझी आई होती समोरची, आणि ती सगळ्यात लाईनी बहीण होती तिचे। नवरीनं नाणं सुरू आहे आता, आमच्या याच्यामध्ये म्हणतात नवरीन नाण्याला बोलवतात असं बोलतात। तर नवरींची आंघोळ करणं सुरू आहे, म्हणजे सगळ्यांच्याकडून हळद लावणं आहे। त्याच्यानंतर इथे आहे ना त्याच्यानंतर नवरीने नाणं जायला आम्ही खूप हळद खेळलो होतो, खूप हळद खेळलो। त्याच्यानंतर आम्ही इथे पाणी खेळलेलं आहोत। तर काही व्हिडिओ हळदीची मिस्टेक झाली असणार, तर असं ठीक आहे।
तर त्याच्यानंतर खूप एन्जॉयमेंट केली. आणि आता व्हिडिओचा एंड करते मी. आता दुसरा व्हिडिओ जो येणार आहे तो पूर्ण लग्नाचा येणार आहे. तर चला, व्हिडिओ आवडला असला लाईक शेअर सबस्क्राईब. बाय.